नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज मी तुमच्यासाठी एक खूप सुंदर अशी बॅग घेऊन आली आहे. बाजार हाट करण्यासाठी किंवा किराणा माल आणण्यासाठी, थोडंफार सामान आणण्यासाठी ही मजबूत आणि टिकाऊ अशी ही बॅग मी घेऊन आली आहे. कशी आहे? छान आहे ना? चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. ह्याच्यासाठी मी हे 2 पीस घेतले आहेत बरं का. त्याला पाठीमागच्या बाजूने अस्तर लावलं आहे. हे बघा, असे हे 2 पीस मी शिवून घेतले आहे अस्तर लावून. आता त्याचं मी तुम्हाला माप सांगते. ते आहे बघा 18 इंच बाय 16 इंच. 18 बाय 16 इंचाचे हे 2 पीस तुकडे मी अस्तर लावून शिवून घेतले आहे. आता वरती जे 18 इंच आहे ना, त्याचा आपण मध्य काढून घेणार आहोत. तो आला 9 इंचाचा. ठीक आहे, हे बघा. आता 9 इंचापासून आता तिथे आपल्याला बंद शिवायचे. आता हे 2 बंद मी शिवून घेतले आहेत. त्या बंदाचं माप आहे 13 इंच, 13 बाय 1 इंच. 13 बाय 1 इंचाचे 2 मी बंद शिवून घेतले आहेत. आता 9 इंचापासून आपल्याला 3 इंचाची तर मार्किंग करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूला. ठीक आहे, 3 इंचाचं मी मार्क करून घेतलं आहे. आता इकडे पण तसंच करायचं आहे. 18 इंचाचं मध्य काढून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूला 3-3 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे. आता तिथे आपण असे हे 2 बंद शिवून घेणार आहोत. हे बघा, खूप सुंदर साधी सोपी पिशवी आहे. कुठेही काही कापायचं वगैरे नाही आहे आणि एकदम पटकन होते. अशी मजबूत अशी ही पिशवी आहे बरं का. बघा, अशा पद्धतीने हे शिवून घ्यायचं आहे. दोन्ही पीस म्हणजे दोन्ही तुकड्यांना हे 2 बंद मी शिवून घेतले आहेत. हे बघा, आता काय केलंय, मी एक पट्टी घेतली आहे 2 इंचाची, म्हणजे 2 बाय 18 इंचाची पट्टी घेतलेली आहे. ती अशी इथं शिवायची आणि आतल्या बाजूला दुमडून शिवून घ्यायची. म्हणजे हे बंद आपले झाकले जातील, म्हणजे छान दिसतील हे बंद. असं हे दोन्ही बाजूला करणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने मी दोन्ही बाजूला शिवून घेतलंय. आता इथे दाखवते मी तुम्हाला. बघा, ही पट्टी अशी इथे लावलेली आहे आणि ही अशी आतल्या बाजूनी दुमडून वरून अशी दाब शिलाई मारून घेतली बरं का. दाब शिलाईने काय होतं की आपलं ते बंद एकदम अशी व्यवस्थित मजबूत राहतात. आणि आतल्या बाजूला अशी दुमडून तिथनं परत शिलाई मारून घेतली. आता आपल्याला ह्या 3 बाजूंचं माप घ्यायचं आहे. म्हणजे 3 साईडचं माप घ्यायचं आहे बरं का आपल्याला. आता हे झालं आपलं 16 इंच. टेप न हलवता माप घ्यायचं आहे बरं का. बघा, इकडनं आलं 33 इंच आणि हे 48 इंच. ठीक आहे, 48 इंच झालेलं घेतलं आहे तिन्ही बाजूचं हे माप. आता मी काय करणार आहे, 48 बाय 5 इंचाची एक पट्टी 48ची नाही, सॉरी, 50 इंचाची पट्टी मी घेतलेली आहे. 50 बाय 5 इंचाची, कारण की मला मी वरच्या बाजूने दुमटणार आहे ही पट्टी. बघा, आणि ह्या पट्टीला पण मी खालच्या बाजूने अस्तर लावून घेतलेलं आहे. 50 इंच बाय 5 इंचाची ही पट्टी मी घेतलेली आहे आणि आतल्या बाजूने अस्तर लावून घेतलं आहे. आता इथं अशी मी दुमडून शिलाई मारून घेणार आहे. म्हणजे वरच्या बाजूला पण एकदम आपली बॅग छान असं सुंदर अशी दिसेल. आणि अशी उलट्या बाजूने मी ही पट्टी तिन्ही बाजूला शिवणार आहे एका पीसला.
अशा पद्धतीने ही मी शिवून घेणार आहे. आता ह्याच्यावरती दुसरा पीस पण परत शिवून घेणार आहे मी. बघा शिवून झाली ना. आता ह्याच्यावरती परत दुसरा पीस ठेवून तो शिवून घेणार आहे. बघा अशा पद्धतीने तिन्ही बाजूला हे मी शिवून घेणार आहे. चांगल्या 1-2 शिलाई मारून घ्या बरं का, म्हणजे हे तुमचं उसवणार नाही. मग आता अशा पद्धतीने आपली ही बॅग तयार झाली आहे. खूप सुंदर, साधी, सोपी आणि एकदम पटकन होणारी ही बॅग आहे. मजबूत बॅग आहे. कशी वाटली? छान आहे ना बॅग ही. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान कमेंट्स करत राहा. धन्यवाद.